आमचा विश्वास, आमची ताकद। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले आहे। ही घटना बारामती विमानतळाजवळ घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते। सकाळी 8:45 सुमारास लँडिंग करत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टी शेजारील शेतात कोसळले। विमानाने जमिनीवर कोसळताच पेट घेतला। या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि 2 वैमानिक अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत 4 जाहीर सभा घेणार होते, मात्र त्यापूर्वीच कारने त्यांच्यावर झडप घातली आहे। महाराष्ट्र एका कर्तृत्ववान नेत्याने गमावला आहे। संपूर्ण राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी। महाराष्ट्राकरता आजचा हा काळा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर चमकणारा हा एक अनमोल तारा आज या ठिकाणी काळाच्या पडद्याआड निघून गेलेला आहे। खरं तर अजितदादासारखा निर्भीड, प्रशासनावर अशी पकड असणारा आणि हसतमुख चेहरा आणि कधीही कोणाला न धोका देणारा, प्रशासनामध्ये जागरूकपणे काम करणारा, अतिशय प्रभावीपणे काम, सकाळी त्यांचं दिनचर्या सकाळी 5 वाजेपासून सुरू व्हायची आणि रात्री कधी त्याचा वेळ नसायचा आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली, त्यांच्यासोबत प्रवासाची संधी मिळाली अनेक बैठकांमध्ये, अधिवेशनामध्ये। तर मला वाटतं की अजितदादांची ही उणीव येणाऱ्या काळात कधीच भरू शकणार नाही। अजितदादासारखा नेता पुन्हा या महाराष्ट्रात जन्मास देखील येणार नाही। खूप मोठं नुकसान या राज्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी झालं। कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं राजकीय क्षेत्र काळाने या ठिकाणी हिरावून घेतलं आणि म्हणून सगळ्यांकरता हा आजचा दिवस दुर्दैवी दिवस आहे आणि आम्ही सगळे लोक आज या घटनेवर शॉकिंगमध्ये आहोत। आजची सकाळ ही सगळ्या महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक होती। आज सकाळीच विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्याची बातमी कळाली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावून ही बातमी गेली। महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्रिपदं भूषवणारे अजितदादा पवार यांचं अपघाती दुर्दैवी असं निधन होणं ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे। त्यांच्या जाण्याने राज्याची खूप मोठी हानी झालेली आहे। प्रचंड जनसंपर्क असणारे अजितदादा पवार होते। प्रशासनावर प्रचंड त्यांची कमांड होती आणि सातत्याने महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी राजकारण केलं। असा लोकनेता आज आपल्यामधून निघून गेलाय। एका राजकीय पर्वाचा अंत अजितदादांच्या जाण्याने झालाय। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने मी दिवंगत अजितदादा पवार यांना जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण करते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, किंबहुना पोकळी तयार झालेली आहे। शेतकरी चळवळीचे प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे। अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलनं करायचो, उपोषणं करायचो, तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती माननीय अजितदादांनी घेतली। त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले। त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना, पैसा नसताना हे कशा पद्धतीनं काम करतात, संघर्ष करतात। त्याच्यामुळे कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा। विशेषतः व्यक्तिगत माझ्यावर त्यांचा विशेष जीव होता। माझ्यावर त्यांचं व्यक्तिशः प्रचंड प्रेम होतं। दादांच्या जाण्यामुळं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आमच्यासारख्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं तर सांगता येत नाही शब्दामध्ये, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दादांसारखा नेता होणे नाही, अतिशय सर्वगुण संपन्न, अतिशय स्पष्ट वक्ते आणि छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे काम करणं हे दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं। दादांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही। तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये या ठिकाणी निधन झालं। ही बातमी आम्हा सर्वांसाठी, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी अतिशय दुःखद अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्राचा एक दमदार, दिलखुलास नेता, त्याच्या शब्दाचा धनी आज कायमचं तुमच्या आमच्यातून निघून गेलं। ही देशाची आणि राज्याची कधी न भरून निघणारी हानी झालेली आहे।
आम्ही सर्व त्या ठिकाणी त्यांच्या जाण्याने पोरके झालेलो आहोत, उद्ध्वस्त झालो आम्ही सर्व, काहीच उरलेलं नाही. महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेणारा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा एक धर्मनिरपेक्ष नेता आज शांत झाला. मी माझ्या पक्षाच्या वतीने आणि इतर सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांना माझी नम्र विनंती राहील का दादांच्या जाण्याने एक फार मोठं दुःखाचं डोंगर आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी कोसळलेलं आहे. या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी थोडं पुढाकार घेऊन जिल्हा बंदचं त्या ठिकाणी आवाहन करावं अशी विनंती माझी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.